पिनोकियो. कोणे एकेकाळी एका गावात जेपेटो नावाचा वृद्ध सुतार एकटाच राहत असे. जेपेटो खूप चांगला माणूस होता. तो लहान मुलांसाठी खेळणी बनवत असे. जर मला स्वतःचं मूल असतं तर. एके दिवशी त्याने मऊ लाकडातून एक सुंदर बाहुला बनवला. जेपेटोच्या चांगल्या वर्तनासाठी निळ्या पंखांच्या परीला त्याला काहीतरी बक्षीस द्यायचे होते. तिने आपली जादूची छडी फिरवली आणि तो बाहुला सजीव झाला. अरे वा, तू तर माझा सर्वात लाडका भावला आहेस. मी तुझं नाव पिनोकियो ठेवतो. काही दिवसांनी जेपेटोला वाटले की आता पिनोकियोला शाळेत घालायला हवे. जेपेटोने आपला कोट विकून पिनोकियोसाठी शाळेची पुस्तके घेतली. चांगल्या मुलाप्रमाणे तुला शाळेत जायला हवं. ही घे तुझी पुस्तकं. मी जातो बाबा. वाटेत पिनोकियोला एक धूर्त कोल्हा भेटला. अरे मित्रा, हुशार मुले कधी शाळेत जात नाहीत. ती तर होडीत बसून रनवे बेटावर जातात. तिथे अख्खा दिवस मजा करतात. माझ्याकडे एक तिकीट आहे, पाहिजे का तुला? पण माझ्याकडे तर पैसे नाहीयेत. तू मला तुझी पुस्तकं दे. पिनोकियोला मजा करायची होती म्हणून त्याने पुस्तके विकून टाकली. पण अचानक तिथे निळ्या पंखांची परी आली. पिनोकियो, तू शाळेत का नाही गेलास? मी तर शाळेतच चाललोय. पिनोकियो खोटं बोलता क्षणी त्याचे नाक लांब होऊ लागले. आता पिनोकियो रडू लागला. तू खोटं काय बोललास? तू जेव्हा जेव्हा खोटं बोलशील तेव्हा तेव्हा तुझे नाक लांब होईल. मला क्षमा कर. मी वचन देतो, मी चांगला मुलगा बनेन आणि शाळेत जाईन. परीने त्याला क्षमा केली आणि जादूची छडी फिरवून त्याचे नाक नीट केले. पण जाताना त्याला सावधही केले. एक गोष्ट लक्षात ठेव, रनवे बेट मुलांसाठी चांगली जागा नाहीये. तू जर पुन्हा तिथे जायचा प्रयत्न केलास तर तू गाढा होशील. पण पिनोकियो कुठे तिचा ऐकणार होता? परी किंवा वडिलांचा विचार न करता तो रनवे बेटावर गेला. त्याच्यासाठी ती एक आश्चर्यकारक जागा होती. सगळीकडे खेळच खेळ होते, मिठाया होत्या आणि काहीही करायला कोणी अडवणारेही नव्हते. पूर्ण दिवस खेळल्यावर दमल्यावर तो आराम करण्यासाठी एका तलावाजवळ थांबला. पाणी प्यायला वाकल्यावर त्याला त्याचा चेहरा पाण्यात दिसला. अरे बापरे, हा कोण आहे? अरे बापरे, माझे कान आणि माझ्या नाकाला काय झाले? ही शेपटी कशी आली? पिनोकियोचे नाक कान लांब झाले होते आणि त्याला गाढवासारखी शेपूटही आली होती. वाचवा, मला वाचवा. ती निळ्या पंखांची परी पुन्हा तिथे आली. अरे मूर्ख, मी तुला सांगितले होते ना की रनवे बेट चांगली जागा नाहीये. जा आता तुझ्या बिचाऱ्या वडिलांकडे, ते तुझ्यासाठी रडतायत. परीने जादूच्या छडीने त्याला पुन्हा पहिल्यासारखे केले. तिने पिनोकियोला समुद्रकिनारी पाठवले. त्याने पाहिले की त्याचे वडील पाण्यात बुडत आहेत. बाबा, मी आलो. काही विचार न करता त्याने पाण्यात उडी मारली आणि आपल्या वडिलांना वाचवले. पिनोकियो, आता तुला कळले असेलच की चांगला माणूस बनणे म्हणजे दुसऱ्यांची काळजी घेणे आणि प्रेम करणे होय. तुझ्या वडिलांसाठी तू जे प्रेम दाखवलेस त्याबद्दल हे तुला बक्षीस. आता पिनोकियो बाहुला राहिला नव्हता. त्याचे शरीर माणसांप्रमाणे बनले होते. चला, शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली. आणि मग पिनोकियो आपल्या वडिलांसह सुखाने राहू लागला.